नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आता होळी जवळ आली आहे. तर होळीच्या अगोदर 8 दिवस होलिकाष्टक हे लागतं. म्हणजे हे 8 दिवस होळी जितकी पॉवरफुल असते तितकेच हे 8 दिवससुद्धा पॉवरफुल असतात. पण जे तांत्रिक क्रिया करतात, जे वाईट गोष्टी करतात, त्यांच्यासाठी हा फार फायद्याचा वेळ असते ही. तर आपण त्यापासून वाचण्यासाठी खरं तर आपण स्वामी भक्त आहोत, आपण तशा वाईट मार्गाला जातच नाही. पण जर कोणी आता जगात 5 बोटं हाताची सारखी नसतात, तशी जगात इतर लोकंसुद्धा वेगवेगळ्या विचारांची असतात. तर ती काही आपल्यावर नजरबाधा किंवा काही करणार असतील, काही तांत्रिक गोष्टी करणार असतील, तर आपल्याला आपलं संरक्षण हे करता आलं पाहिजे. त्यासाठी हे 8 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही खूप सावधानगिरी बाळगली पाहिजे, काही उपाय केले पाहिजेत. तर तेच मी आज आपल्याला सांगणार आहे. तर 23 मार्च 23 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत होलिकाष्टक आहे. तर ह्या काळामध्ये तुम्ही रोज घराच्या बाहेर आपलं घरचं अंगण पूर्ण साफ स्वच्छ ठेवलं पाहिजे रोजच्या रोज. आणि थोडीशी हळद घ्यायची, हळद पावडर, त्याच्यामध्ये गोमूत्र घालायचं. देशी गाईचं मिळालं तर चांगलंच सॉरी. आणि त्या गोमूत्रामध्ये थोडीशी गंगाजल घालायचं आणि त्याने आपल्या घराच्या बाजूला किंवा फ्लॅटमध्ये राहत असेल तर आपल्या उंबऱ्याच्या बाहेर किंवा उंबऱ्यावर असं एक लाईन मारायची. फुलाने मारा किंवा हाताने असं स्प्रिंकल करा. रोज केलं तरी चालेल 8 दिवस. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं की आपल्या बाहेर दाराच्या बाहेरची पायपुसणी असते, त्याच्या बाहेर एका काळ्या कपड्यामध्ये तुरटी ठेवायची, तुरटीचा चुरा करायचा आणि तो आपल्या पायपुसणीच्या खाली ठेवायचा. म्हणजे जर कोणी आलं वाईट विचाराने किंवा कोणाची नजर वाईट असते, चांगली नसते, तर त्याच्यावर पाय ठेवून आल्यावर आपल्या घराला कधीच कोणाची नजर लागणार नाही किंवा वाईट गोष्टींचा प्रभाव पडणार नाही. त्याच्यानंतर आपण काय करायचं, ह्या 8 दिवस एरवी नाही जमलं तरी चालेल, पण कमीत कमी हे 8 दिवस रोज कालभैरवाष्टक हे म्हणा. कारण कालभैरवाष्टक हे तांत्रिक गोष्टींचा नाश करण्याचं अतिशय चांगलं स्तोत्र आहे. हे आपल्यापर्यंत वाईट गोष्टी पोचूच देत नाही. कालभैरवाष्टक म्हणा, त्याच्यानंतर हनुमान चालीसा म्हणा आणि रोज तारक मंत्र हा म्हणाच आणि नामस्मरण तर आपण करतोच. एवढं केलं तरी आपला मजबूत होईल आणि वाईट गोष्टी आपल्यापर्यंत पोचणार नाहीत. त्याच्यानंतर आपण रोज दारापुढे छोटीशी का होईना रांगोळीमध्ये जय श्रीराम लिहा आणि एक स्वस्तिक काढा आणि हळदी कुंकू व्हा. एवढं लिहिलं तरी आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही. त्याच्यानंतर तुम्ही होळीच्या दिवशी तुम्ही एक नारळ, हा नारळ आपल्या डोक्यावरून आणि आपल्या कुटुंबियांच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवा आणि तो होलिकामध्ये दहन करा. त्याच्यानंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत बऱ्याच. आपण घरामध्ये हनुमान चालिसेचं पठण करू शकतो. घरात स्वच्छता ठेवा, गोमूत्र हळद टाकून फरशी पुसा आणि त्याचबरोबर आपण काही बाहेरच्या लोकांनी अनोळखी व्यक्तीने जर आपल्याला प्रसाद देऊ केला, सफेद मिठाई वगैरे, तर आपण ते घ्यायचं नाही. कोणी जर आपल्याला अंगारा लावला तर तो लावून घ्यायचा नाही. तर अशा गोष्टी आपले कपडे आपण बाहेर रात्रीचे वाळत घालू नका. त्याच्यानंतर आपण केस विंचरले असतील तर ते केस विंचरलेले सुद्धा गुंता असा कुठे पण टाकून देऊ नका. तो डस्टबिनमध्येच व्यवस्थित टाका. कारण बऱ्याच तांत्रिक गोष्टी ह्या केसांमधून सुद्धा होतात. त्याच्यामुळे ही काळजी घ्या, ही साधना करा आणि आपल्या कुटुंबाचं आणि आपलं संरक्षण करा. आणि होळी मनवण्यासाठी सज्ज राहा. नमस्कार. पण त्याचबरोबर माझा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही चुकलं असेल तर क्षमा करा. थँक्यू.